साखर खरेदीसाठीही आता रांगा लागतील की काय अशा काही घटना समोर येऊ लागल्यात। कृषी अर्थतज्ञ विजय जावंधिया या परिस्थितीला केंद्र सरकार जबाबदार असल्याची टीका करतात। तर सरकार साखरेचे दर आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याची प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। पाहूया। काही महिन्यांपूर्वीच पेट्रोल डिझेल गॅससाठी रांगा लागल्यानंतर आता साखरेसाठी सुद्धा रांगा लावण्याची वेळ येते की काय अशी चित्र दिसू लागली आहेत। ही दृश्य सोलापूरच्या सिद्धेश्वर कारखान्यातलं आहे। साखरेसाठी सभासदांनी तुंबळ गर्दी केली। इथे प्रत्येक सभासदाला 50 किलो साखर देण्यात येत होती। ही बातमी बाहेर जाताच कारखाना परिसरात प्रचंड गर्दी झाली। अखेर गर्दी आवरण्यासाठी कारखाना प्रशासनाला पोलिसांना बोलवावं लागलं। हे आहे बुलढाण्यातल्या स्मार्ट बाजाराचं चित्र, जिथे एरवी अत्यंत कमी दरात हवी तितकी साखर मिळते, तिथेही आता एका व्यक्तीला फक्त 2 किलो साखर मिळेल म्हणून फलक लागलेत। सणासुदीला फक्त गोडधोड पदार्थांसाठीच किलो 2 किलो साखर लागते। अशा वेळी 2 किलो साखरेत काय होणार हा प्रश्न महिलांपुढे आहे। विरोधाभास हा आहे की साखरेचे भाव काही दिवसातच 48 वरून 75 ते 80 च्या घरात गेलेत। दुकानांमध्ये फक्त 2 किलो साखर मिळेल म्हणून बोर्ड्स लागलेत। कारखान्यांबाहेर साखरेसाठी गर्दी होतीये आणि दुसरीकडे इंडियन शुगर मिल्स असोसिएशन ही संस्था मात्र देशात साखरेची कोणतीही कमतरता नसल्याचं सांगतेय। विशेष म्हणजे स्वतः केंद्र सरकारनं 10 लाख टन कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला मंजुरी सुद्धा दिली आहे। हे काही इथेनॉलमुळे काही तेजी आलेली नाही आहे। मग या तेजीच्या पाठीमागचं कारण काय आहे? तर या तेजीच्या पाठीमागचं कारण असं आहे की मागची 2 वर्ष उत्पादन कमी झालं देशामध्ये, आणि उत्पादन कमी होत असताना सुद्धा आपण काही प्रमाणात साखर निर्यात करत राहिलो, काही प्रमाणात इथेनॉलकडे डायव्हर्ट करत राहिलो, है ना। जेव्हा उत्पादन कमी होतं आहे तेव्हा मग सरकारने जेव्हा साखर सबसिडाईज करून निर्यात केली, असं म्हणतात की 2022मध्ये आपण 110 लाख टन साखर एक्सपोर्ट केलेली आहे। का केली बाबा एक्सपोर्ट? गव्हाचा आणि तांदळाचा जसा तुम्ही बफर स्टॉक तयार करता तसा साखरेचा बफर स्टॉक का नाही तयार करून ठेवला? असं गायब वगैरे साखर कुठं असं नसतं। शेवटी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक वर्षी साखरेचा स्टॉक तपासला जातो, प्रत्येक वर्षी त्याप्रमाणे हे केलं जातं। असं गायब वगैरे म्हणजे मला तर माहीत नाही, आता शेट्टी साहेबांना काय माहिती आहे ती त्यांनाच आपल्याला विचारलं बरं होईल। साखरेमुळे चहापासून कॉफीपर्यंत, फळांच्या ज्यूसपासून ते केकपर्यंत आणि मिठाईपासून ते बहुतांश खाद्यपदार्थ यांचे दर वाढायला सुरुवात झाली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेचे भाव वाढले आणि आपल्या रुपयाचं अवमूल्यन झालं। 96 रुपयाचा डॉलर झाला आणि $560 प्रति टनाची ब्राझीलची व्हाईट शुगर झाली। त्याच्यामुळे काय झालं की व्यापाऱ्यांनी होर्डिंग सुरू केलं आणि त्याच्यात आग लावली यांच्याच घोषणेने। यांनी काय सांगितलं, आम्ही आता स्टॉक लिमिट लावतो आहे। मेसेज मिळून गेला की जेव्हा सरकार स्टॉक लिमिट लावत आहे याचा अर्थ शॉर्टेज आहे। त्याचा फायदा यांनी घेतला आणि 20 दिवसात 20 रुपये किलो भाव वाढले। साखरेची साठेबाजी होऊ नये म्हणून सरकारनं पथकही बनवली आहेत। मात्र पुरवठा कमी झाल्यावर मागणी वाढते या न्यायानं काही ठिकाणी लोक सणाच्या तोंडावर जास्तीची साखर खरेदी करू लागले। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।